तुमचं नाव काय? दादा, माझं नाव शैलेश दिवाकर कुलकर्णी आहे तुम्ही कुठून आला? आणि मी पनवेलवरून आलेलो आहे. तुमचं वय काय? माझं वय 53 वर्ष माझं वय आहे. या शिबिराच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होते? या शिबिराच्या अगोदर मला स्ट्रेस होता आणि स्ट्रेसमुळे माझी हृदयाची धडधड खूप वाढायची आणि मला गोळ्या घ्यायला लागायच्या. SOS वर सुद्धा मला गोळ्या घ्यायला लागायच्या. हा त्रास तुम्हाला कधीपासून होता? हा त्रास मला कोविड गेल्यानंतर हा त्रास मला चालू झाला आणि हा स्ट्रेस मला शरीरात निर्माण झाला माझ्या. या 5 दिवसाच्या नंतर तुम्हाला कसं वाटतंय? या 5 दिवस मला खूप बरं वाटतंय. सरांनी जे इथे योगासनं, प्राणायाम आणि ज्या पद्धतीने कायाकल्प शिबिर सरांनी घेतलं त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. माझ्या शरीरात जी धडधड होती, धडधड माझी पूर्णपणे थांबली आणि मला जी गोळी 2-4 दिवसानंतर SOS म्हणून गोळी घ्यायला लागायची, ती धडधड कमी होण्याकरता ती माझी गोळी सध्या बंद झालेली आहे आणि अजून माझे इतर उपचार पण चालू होते, तेही माझे सध्या बंद आहेत या शिबिरामुळे. आणि आपल्या कायाकल्पमध्ये जे आपण मातीचे प्रयोग केले हो, त्याच्याबद्दल मातीचे प्रयोग वगैरे, मातीचे प्रयोग, ओली पट्टी डोळ्यावर ठेवणं, पोटावर ठेवणं, त्याने टॉक्सिन रिमूव्ह करणं अतिशय खूप छान वाटलं. शिवाय मातीमध्ये शरीरातल्या लोकांचा मातीचा कधी संपर्क येत नाही आणि त्या मातीमुळे जे शरीरातलं टॉक्सिन आहे ते रिमूव्ह होतं. माझ्या शरीरात थोडे छोटेसे डाग होते ह्याचे शिब्याचे, ते बऱ्यापैकी 80-90% कव्हर झाले माझे डाग आपोआप. आता या 5 दिवसानंतर तुम्हाला विश्वास वाटतो का की इथून पुढचं आयुष्य तुम्ही बिना गोळ्याचे राहू शकता? हो, मला नक्कीच विश्वास वाटतो की आता जी छोटी माझी गोळी चालू आहे ती पण 2-3 महिन्यात माझी बंद होईल. सरांनी ज्याप्रमाणे मला सांगितलेलं आहे डाएट करायला आणि ज्याप्रमाणे त्यांनी मला पुढचं फॉलो करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे मी नक्की फॉलो करीन. आणि मला अजून एक सांगायचं आहे की ह्या शिबिराच्या अगोदर मी मागच्या एका शिबिराला आलो होतो तर मला मानेचा आणि स्लिप डिस्कचा प्रचंड त्रास होता. पण सरांच्या त्या शिबिरानंतर सरांचं 1 वर्ष मी योगासनं, प्राणायाम सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित फॉलो केले आणि स्लिप डिस्कच्या त्रासमधनं आणि मानेच्या त्रासमधनं पूर्ण बाहेर आलो. मी माझ्या आयुष्यामध्ये 20-25 वर्षापूर्वी कधीही खाली वाकलो नव्हतो, पण नंतर मी सूर्यनमस्कार घालायला लागलो. जवळजवळ 20-25-50 सूर्यनमस्कार घालायला लागलो. पण काही कारणास्तव थोडंसं सातत्य नसल्यामुळे जरा थोडंसं पोट आता वाढलेलं आहे. पण मी आता संकल्प केलेला आहे की मी आता व्यवस्थित सूर्यनमस्कार घालून परत मी पूर्वीसारखा फिट होईन. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.